प्रभाग क्रमांक 22मध्ये ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन यांच्या वतीनं आम्ही आज प्रभाग क्रमांक 22च्या मतमोजणी या ठिकाणी सोरेगाव या ठिकाणी SRPF कॅम्पमध्ये जेव्हा मतमोजणीची प्रक्रिया प्रभाग क्रमांक 22ची झाली होती तेव्हा आम्ही आत्ताच SRPF कॅम्पमध्ये आमचे सर्व पदाधिकारी व आमचे प्रतिनिधी यांनी मतमोजणी झाल्यानंतर त्या मतदानाचा फेरमोजणीसाठी रीतसर अर्ज देण्याचा प्रयत्न केला होता तिथे, परंतु तेथील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की आपण सर्व प्रभागांची मतमोजणी झाल्यानंतर आपलं जे काही रीतसर आपला अर्ज, आपलं मतमोजणीचा अर्ज व आपलं तक्रारी अर्ज रीतसर आपण देण्यात यावं म्हणून असून सांगितण्यात आलं होतं. परंतु वास्तविक पाहता सर्व प्रभागांची मतमोजणी झाल्यानंतर जेव्हा आमचे प्रतिनिधी, आमचे पदाधिकारी यांनी तेथील मतमोजणीचा व तक्रारी अर्ज जेव्हा देण्यास त्यांना प्रयत्न केला, तेथील अधिकारी यांनी आम्हाला सोलापूर महानगरपालिका येथे आयुक्त यांना भेटून आपण रीतसर जे काही आपला तक्रारी अर्ज, आपला मतमोजणीचा अर्ज देण्यात यावा असे आम्हाला विनंती केली होती. त्यानुसार आम्ही SRPF कॅम्प येथे मतमोजणीच्या केंद्रापासून आम्ही सोलापूर महानगरपालिका येथे आता आलं असता आयुक्त साहेब हे दौऱ्यावर आहेत, त्यासाठी आयुक्त साहेब आम्हाला भेटले नाहीत, परंतु उपायुक्त साहेब लोकरे साहेब यांची भेट आम्ही सर्वांनी घेतली. मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रजाक शेख 22D मधून उमेदवार होतो. मी संपूर्ण अ, ब, क मधील सर्व झालेलं मतदान व ड मध्ये झालेलं मतदान हे सर्व मी त्यांना रीतसर दाखवलेलं होतं. त्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की अ, ब, क 22 अ, ब, क मध्ये 21,777 मतदान असं मतमोजणीमध्ये जाहीर झालेलं आहे, परंतु 22D मध्ये 23,371 मतदान झालेलं आहे टोटल असं जाहीर झालेलं आहे. एकंदरीत अ, ब, क मध्ये एक मतदान एक टोटल आहे व ड मध्ये एक वेगळं टोटल आहे. याचा अर्थ हे विसंगती झालेलं आहे. मी उपायुक्त साहेबांच्या निदर्शनास मी आणून दिलेलं होतं. त्यावेळेस उपायुक्त साहेबांनी त्वरित मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 7 आव्हाड मॅडम यांना त्वरित संपर्क केला असता आव्हाड मॅडम यांनी मी अजून एकदा चेक करून सांगते असं त्यांना लोकरे साहेबांना म्हणाले होते व आम्हाला महापालिकेमध्ये थोडं काळ प्रतीक्षा करा म्हणून आम्हाला आवाहन केलं होतं. त्यानुसार आम्ही इथं त्यांचा वेळ घेऊन थांबले असता तेथील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज सकाळी जे आम्हाला टोटल दिलं होतं प्रभाग क्रमांक 22Dचं 23,371 ते आता लोकरे साहेबांनी जेव्हा संपर्क केला त्यानंतर लगेचच प्रभाग क्रमांक 22Dचं एकूण मतदान 21,773 असं लगेच आत्ता बदल करण्यात आलेला. ह्याच्यावरून हे दिसतं की निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यातील सर्व पदाधिकारी हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत. ही निवडणूक जी आहे सोलापूर महानगरपालिकेची ही पारदर्शकता निवडणूक घेतलेली नाही हे यावरून स्पष्ट होतं. कारण जेव्हा आम्ही SRPF कॅम्पमध्ये तिथं हरकत घेत होतो तेव्हा एक आम्हाला टोटल दिली व त्याचं देखील आमच्याकडे पूर्ण टोटल आहे की किती दिलेले आहेत 23,371 हे टोटल आहे. परंतु जेव्हा आम्ही ही जी तक्रार केली, जेव्हा आम्ही उपायुक्त साहेबांना भेटलो त्यावेळेस लगेचच बदलून त्वरित ह्याचं 21,773 असं टोटल केलेलं आहे. ह्याच्यावरून दिसून येतं की प्रत्येक बूथवरचं कॅल्क्युलेशन, प्रत्येक बूथवर प्रत्येक उमेदवाराला पडलेली मतं त्याचं कॅल्क्युलेशन हे 2दा तिने दिलेले आहेत. ह्याच्यावरून असं दिसून येतं आहे की कुठेतरी निवडणूक निर्णय अधिकारी या कुणाच्या तरी इशाऱ्याखाली येत आहेत. हे आमच्याकडे सगळे कागदपत्री पुरावे आहेत व आत्ता सध्या ऑनलाईन सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ऑनलाईन आता जे प्रभाग क्रमांक 22Dचं जे आहे एकूण झालेले मतदान हे आता 3राच आकडा तिथं जाहीर केलेला आहे त्याने, आणि ते पण ऑफिशियली निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 7 जे आहेत आपले जयश्री आव्हाड मॅडम यांच्या सहीचं ऑफिशियली आत्ता 3रा अजून एक आकडा दाखल केलेले आहेत आत्ता. तर ह्याच्यावरून दिसून येतं आहे की काय प्रकार चालला आहे, काय कारोबार चालला आहे हे आपल्याला दिसून येतं आहे. कुठंतरी जे जनतेने दिलेलं कौल आहे, जनतेने दिलेलं जे मतदान आहे, जनतेने जे त्यांच्यासाठी न्याय देण्यासाठी, त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी जे जनतेने दिलेलं कौल आहे ते कुठंतरी ह्या संपूर्ण प्रक्रियेने हे दबावाखाली राहून हे प्रक्रिया मोडून काढण्याचा प्रयत्न आज हे करण्यात आलेला आहे. तर आम्ही निश्चित इथं आम्ही आयुक्त साहेबांना देखील आत्ता भेटलो, उपायुक्त साहेबांना. त्यांनी त्यांच्यासमोर आम्हाला अजून एक दुसरंच चार्ट दिलं आहे की एवढे जाई एवढे करेक्शन. दरवेळेस आम्ही हरकत मागतात तिथं हरकत मागतात, एक आम्हाला मतदानाचा आकडा देतात, इथं आल्यावर अजून ते बदलून दुसरं देतात. ह्याच्यावरून ह्यांची सगळं प्रक्रिया काय चालली आहे, कुणासाठी चालली आहे हे आपल्याला लक्षात येईल. आम्ही
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीचे 4 उमेदवार व मी स्वतः ॲडव्होकेट सिराज रझाक शेख आम्ही निश्चित हे न्याय मागण्यासाठी, या जनतेच्या प्रभाग क्रमांक 22च्या जनतेसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही निश्चित सोलापूर जिल्हा न्यायालयात धाव घेणार आहे. सोलापूर जिल्हा न्यायालयात बी धाव घेऊ व गरज पडल्यास आम्हाला मुंबई उच्च न्यायालय व कोल्हापूर उच्च न्यायालयात येथील देखील आम्ही धाव घेणार आहोत. हे आमचा आज निर्णय झालेला आहे. यावरून ह्या जनतेचा मताचा कसं अनादर करत आहेत हे यावरून आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहे.